नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर 2-3 महिन्यांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, कारण आपण बरेच दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहोत। आपण यापूर्वी अनेक पीक विम्याबद्दलचे अपडेट्स दिलेले आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे की 2025चा जो की पीक विमा मंजूर झालेला आहे, राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली, त्यासाठीचा निधीही मंजूर करण्यात आला, परंतु तो प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नव्हता। तर आता मात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नक्की पीक विमा तुमच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या पिकांसाठी जमा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 15 डिसेंबर नंतर जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असतं संपूर्ण वर्षामध्ये, तर त्याचा डाटा हा सरकारकडे जात असतो आणि त्यानंतर 21 दिवसानंतर म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत असते। परंतु आपण जर 2025चा विचार केला तर 2025 मध्ये कुठल्याही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिना असेल, फेब्रुवारी महिना असेल, पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव वारंवार हाच प्रश्न विचारताय की पीक विमा आमच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार। आणि आज जर आपण पाहिलं 2025 मध्ये अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, यामुळे शेतकरी बांधवांचं बळीराजाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्यासाठी शेतकरी बांधवांना नवीन पिकांची लागवड करण्यासाठी म्हणा, शेतीच्या मशागतीसाठी अतोनात कष्ट सहन करावे लागत आहे, पैशांची अतोनात गरज आहे आणि त्यासाठी शेतकरी बांधव पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघताय। मात्र आज आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिना गेला, एप्रिल महिना गेला, मार्चही गेला, त्यानंतर मे महिनासुद्धा गेलेला आहे बराचसा, तर अजूनही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होत नाही आहे। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत की शेतकरी बांधवांना पीक विमा 2025चा मिळणार की नाही मिळणार। तर मित्रांनो, आता सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विम्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती। बऱ्याच दिवसांपूर्वी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात यायचं की या रकमेच्या वाटपास मंजुरीही देण्यात आलेली आहे, परंतु मग तो शेतकऱ्यांच्या खात्यात का जमा होत नव्हता, याचं महत्त्वाचं कारण होतं की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा अनेक महसूल मंडळांमध्ये आक्षेप घेण्यात आले होते आणि ते आक्षेप घेतल्यामुळे त्या जिल्ह्यातील, त्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होत नव्हती। परंतु आता आपण जर पाहिलं तर नुकतंच काही जिल्ह्यांमधील जे काही आक्षेप आहे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून, तर ते मागे घेण्यात आलेले आहे, कारण एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे। त्या विभागातील महत्त्वाच्या मंडळांसोबत एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ते आक्षेप मागे घेण्यात आलेले आहे। यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामध्ये बीड असेल, परभणी असेल, जालना असेल, अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे, धाराशिव जिल्हा। तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले होते, या आक्षेपमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेण्यात आले होते की ज्यावेळेस पीक कापणी प्रयोग केले जायचे त्यावेळेस अधिकाऱ्यांवरती दमदाटी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली गेली किंवा मग अनेक विविध प्रकारचे आक्षेप घेण्यात आलेले होते। तर ते संपूर्ण आक्षेप हे मागे घेण्यात आलेले आहे आणि आता खरीप हंगाम सुरू होत आहे। तर या खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जो की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विम्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, ती त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळांसाठी पीक विमा 2025चं वाटप केलं जाईल अशी माहिती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। म्हणजे एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून जो काही निधी पीक विम्यासाठी लागत असतो तो निधी पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला होता, परंतु फक्त पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं बाकी होतं। तर आता तोही मार्ग मोकळा झालेला आहे, म्हणजेच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे की आता ज्या जिल्ह्यातील, ज्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी जेवढा निधी पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो लवकरच म्हणजेच खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विमा 2025 बद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।